अहो निमकर, छान वेलची घालून कॉफी करू का? प्याल का दोघं? हो. काय ग ईशा, घेशील ना? नाही, मला नकोय. बर. अहो तुम्ही घ्याल ना? हो. आले मी. ईशा, अगं कशाला एवढी काळजी करतेस बाळा? त्यांचे काम आटपले की येतील ते परत. निमकर, जरा वेलची सापडत नाहीये, जरा येता का? हो, आलो. मी काय म्हणते निमकर, ईशा ऑफिस मध्ये अगदी रुळली आहे नाही का? आणि सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात आता तिला ऑफिस मधला. एवढा मोठा गफला पकडलाय तिने. हो मग. अरे तिच्यामुळेच तर त्या लोकांनी संप सुद्धा मागे घेतला. हो ना. साधी नाही, फार मोठी गोष्ट आहे ती. मी पहिल्यापासूनच म्हणत असतो ना, मेरे बेटी में दम है. ईशा, ईशा ग, बाबा काय म्हणतायत ऐकलं नाहीस का? आणि तुला सांगू ईशा, जावई बापू नसताना तू ऑफिस मध्ये जातेस आणि तुझ्या कामावर त्याचा परिणाम होऊ देत नाहीस. जावई बापू आले ना की त्यांना तुझा अभिमान वाटेल ना बाळा. हो तर अगं, त्यांनीच तर शिकवलं ना सगळं हे तुला. आणि बघ ना, जयदीपराव आले होते, सोनियाताई आल्या होत्या आपल्या या चाळीत. त्यांचा किती जीव आहे तुझ्यावर. हो ईशा, जयदीपरावांना सुद्धा तुझी खूप काळजी आहे बर का. अगं, त्यांच्या चेहऱ्यावरून तसं दिसतच होतं ना आपल्याला. तू आता अगदी त्यांची झालीस बघ. फार चांगली माणसं मिळाली ग तुला. होय. काळजी करू नकोस हा. जावई बापू लवकरच परत येतील. ईशा, अगं सिनेमात सुद्धा लग्नानंतर हिरो हिरोईनला खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागतं. तेच संकट आपल्या आयुष्यात आलं की काय करायचं समजत नाही रुपाली. म्हणजे बघ ना, विक्रांत सर माझ्याशी सगळं काही बोलतात असं वाटलं होतं मला, पण यावेळी काहीच न सांगता काहीच न बोलता निघून गेले अगं ते. अगं पण ते आई साहेबांवर चिडलेत ना, तुझ्यावर नाही. हो पण अगं ते इतके चिडू शकतात आणि मला काहीच न सांगता घरातून निघून जाऊ शकतात हे मला माहित नव्हतं रुपाली. गेले 2 दिवस आमचं काही बोलणं झालं नाहीये. ते कुठे आहेत काही माहित नाही. वर पुन्हा ऑफिस मध्ये काय सांगायचं कळत नाहीये. सगळे रोज विचारतात मला सरांबद्दल की सर कुठे आहेत, सर कुठे आहेत. मी काय सांगू त्यांना, मला माहित नाही म्हणून. रुपाली, मला आई बाबांना सुद्धा ही गोष्ट कळून द्यायची नव्हती, म्हणजे उगाच कशाला त्रास ना त्यांना. पण आज सोनियाताई आल्या आणि सगळा गोंधळ झाला. मला सांग, त्यांना एकदाही फोन करावासा वाटला नसेल मला? ते राहू कसे शकतात माझ्याशी बोलल्याशिवाय, मला त्यांचा ठाव ठिकाणा सांगितल्याशिवाय रुपाली? ईशा, अगं यातून काहीतरी मार्ग नक्की निघेल. कसा? कारण प्रत्येक वेळी संकटातून मार्ग काढणारे विक्रांत सरच असतात माझ्यासाठी, आणि आता तेच नाहीयेत तर कोण मार्ग काढणार आहे? अगं येतील सर, तू त्यांना थोडा वेळ दे ना. त्यांचा राग शांत झाला ना की ते येतील अगं परत. अगं पण कधी आणि किती वाट पाहू मी त्यांची? आई साहेब मला म्हणाल्या की ते असे जातात मध्ये मध्ये आणि शांत झाला राग की येतात 3-4 दिवसांनी परत. ईशा, तुला मी एक सांगू? नहीं, म्हणजे वैसे तो पुरानी दवा है लेकिन असर जरूर करेगी. सांग ना. ये बस बस. बघ, मला सांग, तुझा बेस्ट फ्रेंड कोण? आता विक्रांत सर. हा, त्याआधी तू. त्याही आधी
माझे बाबा. ईशा, अगं त्याही आधी तुझा एक बेस्ट फ्रेंड आहे. नॉट डन यार, तू चक्क त्याला विसरलीस. रुपाली, मला खरंच काही सुचत नाहीये का आता. प्लीज सांग ना. अगं येडपट, युअर फ्रेंड गणपती बाप्पा. त्यांचं काय? अगं हे बघ, विक्रांत सर भेटायच्या आधी तुला जेव्हा जेव्हा काळजी असायची किंवा तू एखाद्या प्रॉब्लेम मध्ये फसलीस तेव्हा तू गणपती बाप्पाच्या देवळात जायचीस. आणि खरं तर तू सांगितलेल्या स्टोरी प्रमाणे विक्रांत सरांचं तुझ्यावर प्रेम आहे हा कौल सुद्धा तुला बाप्पाच्या देवळातच मिळाला. हो ग. आणि मॅडम, तुम्ही पहिल्यांदा सरांना देवळातच घेऊन गेला होतात. ये हुई ना बात. आता कसं आहे का मुलीचा चेहरा खुललाय. पण रुपाली, सर आता इथे नाहीयेत मला मंदिरात भेटायला. मग आता अशा परिस्थितीत तू कुठे जायला हवं? म्हणजे तुला काय वाटतं? गणपती बाप्पाच्या मंदिरात. करेक्ट, करेक्ट. जायचं? जाऊया. चलो. देवा, आमची मुलगी खूप साधी आहे रे. तिच्या समोर अशी संकट नको उभी करूस. तिला सुखरूप सगळ्या संकटातून बाहेर काढ. जावई बापूंना लवकर घरी परत येऊ देत. तिची काळजी मिटू देत रे बाबा. रुपाली, हीच ती जागा जिथे जिथे मी सरांना पहिल्यांदा रांगेत उभं केलं होतं आणि गणपती बाप्पा मोरया असं जोरात ओरडायला सांगितलं होतं. हो. आणि त्याच दिवशी जाताना सरांनी माझ्याकडे वळूनही बघितलं होतं. आणि त्याच वेळेस मला खात्री पटली होती की माझ्या मनात जे त्यांच्याविषयी आहे तेच त्यांच्या मनात माझ्याविषयी आहे. वा, किती एक्साइटिंग ना. वेडी झाले होते मी. त्यानंतर सर मला अचानक स्वतःहून या मंदिरात भेटायला आले होते. का माहितीये? कारण त्यांना वाटलं मी इथे असेन. आणि तू इथेच होतीस. बघ ना रुपाली, या मंदिरात माझ्या आयुष्यातल्या किती महत्वाच्या गोष्टी घडल्यात. आज पण असंच काहीतरी घडेल. म्हणजे काही नाही ग, मी आपली एक इच्छा व्यक्त केली. माझ्या मैत्रिणीला एवढ्या काळजीत नाही ग बघवत मला. पण त्या दिवशी सारखी अचानक कुठे येणार आहेत सर भेटायला मला आज? ते कुठे आहेत हेही मला माहित नाहीये. तू परत परत तोच विचार नको ना ग करूस. तू एक काम कर, तू जा तुझ्या बेस्ट फ्रेंडला भेटून ये. तो तुझं काम नक्की करेल. जा, मी थांबते इथे. हॅलो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सेट केलंय. ओके, बाय. देवा, सरांना सुखरूप ठेव आणि लवकर परत आण. ईशा, सर,
ईशा 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 माझं ऐक. ईशा माझं ऐकतेस का तू? ईशा ईशा प्लीज ऐकून तर घे मला काय म्हणायचंय. ईशा ईशा मी काय म्हणतो एकदा ऐक ना प्लीज. अहो कशाला त्रास देताय त्या मुलीला? तुमच्या मुलीच्या वयाची आहे ती. सोडा सोडा तिचा हात. ईशा 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 हो हो काय तुम्ही केवढे, ती केवढी लहान बिचारी. हा माझी बायको आहे ती. सॉरी सॉरी. जा लवकर जा. अहो गेली बघा ती. जा. ईशा अगं काय झालं? ईशा सांगणार आहेस का तू काय रुपाली ईशा ईशा सॉरी मला एका अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागलं. खरं म्हणजे मला तुला सांगायचं होतं पण माझा मूडच नव्हता. रुपाली मला सांग, तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं ग? माझी आई. बरोबर. मग तू घरातून बाहेर पडताना आईला सांगतेस ना कुठे चालली असते? हो. म्हणजे आईला माहिती असतं की तू कुठे जातेस, किती दिवस जातेस, का जातेस. हा का सांगतेस पण मग तू आईला हे सगळं? काय गरज आहे ना? काय फरक पडतो? मनात आलं की निघून जायचं घराबाहेर. ईशा सांग ना, का सांगतेस तू आईला हे सगळं? काय फरक पडतो? अगं ईशा असं का म्हणतेस तू? आईला काळजी वाटते ना ग, त्यामुळे तिला न सांगून जाण्याचा प्रश्नच येत नाही. वेडीच आहे अगं तू. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाची आपण काळजी वगैरे करायची नसते अगं. ईशा रुपाली यांना सांग की ते घराबाहेरच राहू शकतात. आपल्यावर कोणी प्रेम करते, आपली घरी कोणी वाट बघतंय याचा विचार करायची काही गरज नाहीये. आपल्याला पाहिजे तसं वागून मोकळं व्हायचं. घरचे काय समजून घेतील, सांभाळून घेतील, ते कुठे जाणार आहेत ना. ईशा मी तिला न सांगता बाहेर पडलो म्हणून चिडले ती माझ्यावर. खूपच चिडले ती. तिला याआधी एवढं चिडलेलं मी कधीच पाहिलं नाही, आणि ते सुद्धा तुमच्यावर. मला काय करू कळत नाही आता. बोलतच नाही माझ्याशी. तुम्ही नका काळजी करू सर, मी समजावीन तिला. तू बोलशील त्याशी? हो नक्की? नक्की. थँक्यू. थँक्स काय हो सर, ती बोलेल माझ्याशी, समजावेन मी तिला. काय होतंय मला कळवशील? डोंट वरी सर. ईशा अरुण निमकर, चमचा लिंबू. अहो ईशाचं सर्टिफिकेट बघा, चमचा लिंबूचं, गणपती उत्सवातलं. अरे हो, उत्तेजनार्थ मिळालं होतं नाही का? आणि हे चित्रकलेसाठी. हो.
काय चित्र काढलं होतं तिने. पुष्पा, हा? अगं पण हे आता कशाला काढून बसलीस हा सगळा पसारा? अहो अडगळीत सगळ्या वस्तू निघाल्या. काय काय तिचं इथे? हो, पण आता त्याचं काय करणार आहेस तू? हेच मी तिला विचारणार आहे, काय करायचंय याचं. बघा आली ईशा, आणि मला सांग याचं काय करायचंय आता. कशाचं काय करायचंय? अगं याच तुझ्या जुन्या वस्तू, सर्टिफिकेट, ही पुस्तकं, वया, याचं काय करायचंय आता. मला नाही माहित. कसं काय? दमलीयस का बाबू? विक्रांत सर भेटले का? ते गेलेत कोणास ठाऊक, पण येतील लवकर. ईशा, काय? हे बघ तुझे आणि रुपालीचे फोटो. मग आता काय करायचंय यांचं? ठेव नव्हते तिथे प्लीज. असं काय करते? अख्खं कपाट तुझ्या वस्तूंनी भरलंय, ते रिकामं होईल ना थोडं. का? कपाट रिकामा करून काय करायचंय? का आता माझ्या वस्तूही नकोय तिथे तुम्हाला? चिडतेस काय? मी असं कुठे म्हणाले बाळा. चिडू नको ना, मग ठेव ना हे सगळं कपाटामध्ये. काय फरक पडतो? अगं पण पुष्पा थांब जरा, हे सगळं ठेवून दे. आपण हा सगळा पसारा आवरून आतमध्ये ठेवून देऊ. आई, आत्ता पुरते ते ठेवायचे तिथे ठेव. मी नंतर जाताना घेऊन जाईन माझ्या बरोबर. हा बोला विक्रांत सर. बाबा, अगं हे विक्रांत सरांचा फोन आहे. अगं बाई, जावई बापू, मी म्हटलं नव्हतं जावई बापू येतील लवकरच परत म्हणून. बाबा, हो हो बोलतोय ना मी. अहो विक्रांत सर, आहात कुठे तुम्ही? ईशा बिचारी किती काळजी करत होती तुमची. काही सांगू नका त्यांना. काय म्हणजे तू हा मी देतो ईशाकडे जरा, एक मिनिट. बाबा, हा हा हॅलो. ईशा आहे घरी? घरी आहे का? म्हणजे ती घरीच आहे. नाही, मला दिसली पण आमचं बोलणं झालं नाही, म्हणून फोन केला कन्फर्म करायला की ती व्यवस्थित पोहोचली ना. हो हो पोहोचली, व्यवस्थित घरी पोहोचली. बघ तू पोचलीस की नाही हे विचारायला पण फोन केला त्यांनी. हो तुला आहे का त्याचं काही? ठीक आहे, मी ठेवतो फोन, नंतर बोलूया. हो हो ठेवतो मी पण, मग नंतर बोला ईशाशी निवांत. बाय. काय ग, ती काय वागायची पद्धत झाली अशी? बोललीस का नाही तू त्यांच्याशी? आई, मला बोलायचं नाहीये त्यांच्याशी. ईशा, तू म्हणतेस तुझी न त्यांची भेट झाली नाही, आणि ते फोनवर मला म्हणतात की तुझी न त्यांची भेट झाली आहे म्हणून. का खोटं बोललीस आमच्याशी? आई, कारण मला राग आलाय त्यांचा. तू पण केला ना फोन त्यांनी, मग बोलायचंच ना. आई, सांगितलं ना मी एकदा, मला खरंच राग आलाय त्यांचा. मला नाही बोलायचंय त्यांच्याशी. अगं असं करू नकोस ग बाळा. अगं त्यांनी काळजीपोटी एवढा फोन केला, ते बिचारे काय. बिचारे वगैरे काही नाही आहेत ते. आणि काळजीपोटी फोन हा काय पोचलीस का वगैरे विचारायला फोन करण्याच्या ऐवजी 2 दिवस कुठे होते हे सांगायला फोन करायला हवा होता त्यांनी. केला का त्यांनी फोन? नाही केला. इथे आम्ही घरी सगळे काळजीत होतो, आई साहेब, जयदीप भाऊजी, मी, सगळे. पण यांना काही पडली त्याची? काहीच नाही. एक फोन नाही केला त्यांनी 2 दिवसामध्ये. अगं हो हो जरा शांत हो. किती राग होतेस तू? हे बघ बाळा, अगं या अशा गोष्टी चालायच्याच. मोठा माणूस आहे तो, बिझनेसचा पसारा केवढा मोठा आहे त्यांचा, त्यांच्यावर कितीतरी गोष्टी अवलंबून असतात. आपल्याला इथे बसून कसं कळेल ते कोणत्या कामात गुंतले, त्यांच्या मागे काय टेन्शन असेल, सांगू शकतो का आपण? असं नाही. संसारात ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून नवऱ्यावर एवढं चिडायचं का? काय करते ही मुलगी अशी? 20 वर्षातून आज पहिल्यांदा घडतंय विक्रांत. तू मला सरळ सरळ सांग की आता मला तुझी गरज राहिलेली नाही. विलास, नाही नाही नाही, सरळ सांगून टाक ना. तुम्हाला काय चाललंय? तुला असा काय प्रश्न पडलाय का की आपली एवढी जुनी मैत्री एकदम कशी पटकन कशी तोडायची, असा प्रश्न पडलाय तुला? मी काय सांगतोय एकदा ऐकतोस का? हे बघ, सगळं तूच ठरवायला लागलास. एवढा मोठा आयुष्याचा प्लॅन बनवलास तू, मला सांगितलं नाही. तू असा अचानक निघून गेलास, तेही मला सांगितलं नाही. मग मी काय समजायचं विक्रांत? तुला जर असं वाटत असेल ना तर मी स्वतःहून बाजूला होतो.
पण ना तू प्लीज प्लीज असं वागू नकोस. अरे झेंडे, मी पुण्याला गेलो होतो.